मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850155558. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर माझा एकच आहे बरं. तो आहे 9850155558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असेल तर आपण भेटू शकतात. एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि नंतर निघताना पण मोबाईल करायचा. काही का वेळ लावता आपण अगोदर मला सूचना देतात आणि दुसऱ्या दिवशी येण्याच्या ऐवजी तुम्हाला काही काम निघून जाते, अर्जंट असते आणि आपण येऊ शकत नाही. पण तुम्ही मला कळवत नाही की मी येणार नाही म्हणून. ते कळवायला हवं, तेही सकाळी पहाटे. कारण माझं कार्यालय हे 9 वाजेपासून सुरू होत असलं तरी कार्य हे 6 वाजेपासून सुरू होते. तुम्ही आले नाही म्हणजे मी अडकून राहतो आणि इतरांना मार्गदर्शन करण्यापासून ते वंचित राहतात, हे पण लक्षात घ्यायला हवं. म्हणून आपण अगोदर मोबाईल करा आणि येताना पण मोबाईल करा, ज्या दिवशी निघाल त्या दिवशी. असो, प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्यामार्फत कोणीही दुसरं मार्गदर्शन करत नाही, हे लक्षात घ्या. जन्मकुंडली पण तयार होत असते. त्याचा प्रत्यक्ष आपल्याला आम्ही फोटोकॉपी दाखवून देतो, आपण दूरवर असले तर. नाही तर प्रत्यक्ष कार्यालयात येऊन आपण करू शकतात. कॅम्प्युटरचे कुंडले ह्या असत्य असतात, कारण त्याच्यात जे भरलं आहे ते बाहेर येईल. ज्याच्यावर जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेले असतात ते आपण कुंडले असत्य असतात. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते, दुसऱ्या डॉक्टरकडे नाही. आपल्याला जी समस्या आहे, विवाहाची समस्या असेल तर विवाहाची कुंडली लागेल. आपल्याला आरोग्याची समस्या आहे तर आरोग्याची कुंडली लागेल. व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाची कुंडली लागेल. म्हातारपण अंतिम यात्रा बघायची असेल तर आपल्याला जीवन उत्तरार्धी कुंडली बघावी लागेल. अशा कुंडल्या असायला हवा, याला जाणकार ज्योतिषीच असावा लागतो. असो, कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरू करूया. 573 व्हिडिओ माझे झालेले आहे. मला सूचना आली होती की आम्ही कॅम्प्युटरमध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये बघतो तर आम्हाला ती कुंडली सापडत नाही. तर मी क्रमांक देण्याचा प्रयत्न करणार आहे आजपासून, याच्यापासून. 573 व्हिडिओ झालेले आहे. हा व्हिडिओ आहे क्रमांक 574. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजचा कार्याचा विषय आहे हा ममता बॅनर्जी बंगाल निवडणुकीचा. या बंगाल निवडणुकीच्या मध्ये आपण जर पाहायला गेले तर संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यापेक्षा ही चर्चेत अधिक आलेली आहे निवडणूक बंगाल देशाची. प्रत्यक्ष गृहमंत्री याच्यामध्ये उतरलेल्या, प्रत्यक्ष पंतप्रधान याच्यामध्ये उतरलेल्या, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि क्षणभर उतरले नाही, 1-2 कार्यक्रमासाठी नाही तर अनेक कार्यक्रमासाठी त्यांनी झोकून दिलं या निवडणुकीत. आता याच्यामध्ये अनेकांच्या मतामध्ये भाजप विजयी होईल असं आहे. आता भाजप विजयी होईल का ममता बॅनर्जीचा पक्ष विजयी होईल हे आपण बघणार आहोत ज्योतिषशास्त्राप्रमाणे. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता साधा पण नाही, यामुळे मी कोणाची बाजी घेतो असंही नाही. माझा मुलगा उभा राहिला, सुनबाई उभी राहिली तरी मी जे ज्योतिषशास्त्र असेल तेच मी सांगेन.
माझा नातेवाईक एक उभा होता, तरुण पोरगा. समाजाचे 48, 50, 55, 65 पावतर मतदार होते. कुंडलीगत पाहायला गेलो, त्याला विचार सांगितला की तुला एकही मत मिळणार नाही. 65 मतदार त्याच जातीचे, रोज चहा पाणी नाश्ता होत आहे, पण तो घरगुती, रस्त्यावर कोणीही उतरले नाही. आणि त्या निवडणुकीमध्ये त्याला 1 मत मिळालं. आता तुम्ही म्हणाले 1 मत मिळालं, तर तो त्याचं मत नव्हतं ते, कारण तो दुसऱ्या वार्डात उभा होता. चुकून माकून पडला असेल किंवा एखादा प्रेमी असेल तेच. म्हणजे मी बाजू घेऊन सांगतो असं नाही, मार्गदर्शन करतो असं नाही. जे सत्य असेल ते. आता सत्य असत्य म्हणाला असेल तर मी आज काही सांगेल आणि ते यशस्वी नाही झालं तर मग ते असत्य सत्य याच्यामध्ये अडकेल असं काही नाही. जे असेल ते असेल, कारण हा ठोकताळ आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये राजकारणाचं बघायला गेले तर 100% यश मिळते महाराष्ट्र आणि लोकसभेचं. आपण बघितलं, मी सांगितलेलं. आता याच्यात काय होतं हा एक प्रश्न आहे. आज 30 तारीख आहे, एप्रिलची शेवटची. 4 महिने 2026 उलटून गेले. अगदी वेगाने दिवस जात आहे. आता ह्या आपण निवडणूक बंगालची पाहिली तर आतापर्यंत जे भारतात, हिंदुस्थानात निवडणुका आता पावतर झाल्या त्याच्यापेक्षा ही वेगळी टफ फाईट आहे. कारण याच्यामध्ये पंतप्रधान स्वतः उतरले, गृहमंत्री उतरले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पण उतरलेले प्रचाराला. आणि या ममता बॅनर्जीच्या बाबतीत मात्र तसे काही दिसत नाही. पहिलवान प्रचारार्थ ती एकटी फिरते आहे, धावते आहे, पळते आहे, जिद्द आहे. आश्चर्य वाटते. अशी गृहिणी निवडणुकीत झोकून देणारं अशी महिला या हिंदुस्थानात मी तर पाहिली नाही. पळताना आपण टीव्हीवर पाहतो, पळताना कशी धावत जाते, वाघिणीसारखी, शेरणीसारखी. साधा कपडा, साधं वस्त्र, पद्धत पूर्वीपासून तशीच. इंदिरा गांधी पक्षामध्ये ह्या होत्या, काँग्रेस पक्षामध्ये, आणि तेथून त्या वेगळ्या झाल्या. वास्तविक पाहता त्या वेगळ्या व्हायला नको होत्या. आजच्या स्थितीला इंदिरा गांधीचं पाठबळ, राजीव गांधीचं म्हणजे राहुल गांधीचं पाठबळ मिळालं असतं. काही नेते चूक करतात ती अशीच. एकनाथ शिंदे गेले, अजित पवार गेले, सकाळी पुन्हा वापसी आले, पुन्हा गेले, दुःखद घटना घडली. हे शिस्त जर ज्या वेळेला होते त्यावेळेला मतदाराच्या मनामध्ये संभ्रम होतो, कार्यकर्त्याच्या मतामध्येही संभ्रम होतो. आता हे ममता बॅनर्जीची जन्मकुंडली आहे, हे लक्षात घ्या. त्यांची वृषभ राशी आहे. वृषभ राशी कर्तव्याच्या ठिकाणी एक सतत कर्तव्य करत राहणे. आता शुक्र हा कुंडलीमध्ये त्यांचा भाग्यात आहे आणि तो वृश्चिक राशीत आहे. अनुराधा नक्षत्रावर ही कुंडली तयार झालेली आहे. भद्रा योग पण आहे. भद्रा योग निवडणुकीला चांगले असतात, ऑपरेशनला चांगले असतात. आता यांच्या विरुद्ध जे उभे आहे त्याची मला कल्पना नाही आणि त्यांची कुंडली माझ्याजवळ नाही. म्हणजे आपण एकतर्फी बघत आहोत असं म्हटलं तरी चालेल. मला जी कुंडली अवगत झाली ती त्याप्रमाणे. त्या दुसऱ्या व्यक्ती आहे की नाही मला त्या पण माहिती नाही की यांच्या विरुद्ध आहे काय. मतदारसंघामध्ये असतील पण मुख्यमंत्रीच्या याच्यामध्ये कोण आहे हे अजूनही कळालेलं नाही.
आता या ठिकाणी पाहिलं, एकही ग्रहयोग नाही, इथे पण ग्रहयोग नाही, इथे पण ग्रहयोग नाही, इथे पण ग्रहणयोग नाही. आता ग्रहणयोग हा कुंडलीमध्ये सुखाच्या ठिकाणी आहे आणि बुधात्य योगात आहे, बुद्धीत आहे. आता या ठिकाणी जर दुसरं जर असेल तर विपरीत बुद्धी जाईल, कुयोगाची बुद्धी येईल असं म्हटलं जाईल, बुद्धीला ग्रहण लागलं. परंतु नाही, या ठिकाणी हा धनुराशीमध्ये हा प्रयोग झालेला आहे आणि धनुराशीची हा पाहिला तर त्रिकोणामध्ये आहे. 1 2 3 4 5 6 षडाष्टक योग असला तरी शुभयोगामध्ये ही पत्रिका जाते. कारण रवी हा ठिकाणी आलेला आहे, बुध ह्या ठिकाणी आलेला आहे, राहू याने गूढ बुद्धी, समोरची व्यक्ती जशी असेल त्याच्यापेक्षा 10 पट गूढ व्यक्ती आहे, पण शांततेमुळे झाकली गेलेली आहे. असा असताना या ठिकाणी पाहिलं तर ही दीर्घायुष्याची पत्रिका आहे. यांना काहीही होणार नाही, आयुष्यमान ही पत्रिका आहे, एवढं निश्चित. हा योग असत असताना या कुंडलीमध्ये आपण पाहिलं तर ही विवाहाची कुंडली नाही, कारण मंगळाची ही कुंडली आपल्याला दिसते. कुंभ राशीचा मंगळ आहे या ठिकाणी. कुंभ राशीचा मंगळ असताना त्या ठिकाणी 7.5 आपण ज्या या ठिकाणी बघितली तर अष्टम स्थानात आहे, विवाह स्थानात आहे, भाग्यस्थानात आहे. आता 7.5 म्हटली की अशुभ, पण या ठिकाणी यांची वृषभ राशी असल्या कारणाने वृषभ राशीमध्ये, तुला राशीमध्ये शनी खेळायला येतो, उत्साहित असतो, ताकदवर असतो आणि फलदायी असतो. म्हणून तुला राशीच्या व्यक्ती किंवा वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीची 7.5 कमजोर असते, कमी जाते, त्यांना तकलीफ कमी होते. शनी धनी पण होतो त्यांच्या ह्याच्यात. मे महिन्यामध्ये ज्या तुला राशीच्या व्यक्ती असतील त्यांना धनलाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर या राशीचा मंगळ या ठिकाणी असला तो शनीत आहे आणि शनीचा मंगळ या ठिकाणी सप्तमात आहे, तो तुला राशीत आहे. तुला राशीचा शुक्र या कुंडलीमध्ये भाग्यात आहे. या कुंडलीमध्ये आपण पाहायला गेलं तर ममता बॅनर्जी शेवटच्या क्षणापर्यंत, जीवनाच्या अंतापर्यंत भाग्यवान राहणार आहे. हा योग आपण या ठिकाणी पाहायला गेले तर या ठिकाणी कर्केचा गुरु असल्या कारणाने गजकेसरी होत आहे. पहिल्या त्रिकोणामध्ये गजकेसरी होत आहे. गजकेसरी योगाचा चंद्र त्यांच्यासोबत आहे. त्यांचा राशी स्वामी शुक्र भाग्यात आहे आणि भाग्याचा स्वामी या कुंडलीमध्ये पाहिला तर मंगळ हा कुंडलीमध्ये वैभव येतो, फक्त विवाहाच्या अडचणी करतोय. असं असताना या ठिकाणी धनेश मंगळ वयात आहे. या माननीय ममता बॅनर्जी व धनसंपत्ती करोडो रुपये जे आहे, इतरांच्या पुढाऱ्यांचे 4-5 अंकित तशी मुळीच नाही. सर्व जनतेला अर्पण करणारा योग याला म्हटलं जाते. हा योग या ठिकाणी पाहत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला पाहिजे आहे तर शुक्र हा त्यांच्याच राशीवर बघत आहे. अत्यंत भाग्य योग, भाग्य त्यांचं त्यांच्याच राशीवर बघत आहे आणि चंद्र शुक्राचा प्रत्यार्पण योग या ठिकाणी आहे. चंद्र शुक्राकडे पाहतोय, शुक्र चंद्राकडे पाहतोय आणि हे कर्तव्यस्थानी झालेली गोष्ट आहे. कर्तव्य शूर बाई ही आहे. ही बाई 24 तास काम करत असेल, कर्तव्य करत असेल, देशाचा विचार करत असेल, एवढं नक्की. आपण आता ही विजय होणार आहे का नाही हे बघण्यासाठी आहे. तर या ठिकाणी या कुंडलीप्रमाणे आपण पाहिलं तर ही राजयोगाची कुंडली आहे. राजयोगाची कुंडली असल्या कारणाने या ठिकाणी त्या विजयी होणार आहे. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हा केंद्र आणि केंद्राधिपती या कुंडलीमध्ये त्रिकोणात, म्हणजे ही राजयोगाची पत्रिका आहे. आता राहणं या ठिकाणी वास्तविक पाहिलं तर शुक्र हा ठिकाणी हाऊस माऊस चैन देतो, परंतु या ठिकाणी गुरु गजकेसरी योगाचा असल्या कारणाने त्यावर दाब बसलेला आहे दुसऱ्या त्रिकोणावर. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा स्वामी या कुंडली मंगळ हा कुंडलीमध्ये संपत्ती कमी देतो,
पण या ठिकाणचा स्वामी ह्या ठिकाणी म्हणजे वृद्धापकाळ निश्चितच येईल. जीवन आयुष्यमानाने आयुष्यमान ही कुंडली आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं ह्या कुंडलीवरून ती विजयी होईल, हे राजयोग होईल, हे बरं आहे, पण विजयी होईल की नाही ह्या कुंडलीवरून नाही कळणार आपल्याला. पण सगळेजण ज्योतिषी ह्या कुंडलीवरून बघत आहे आणि अनेकांचा आज जर पाहायला गेले तर भाजप विजयी होईल असंच चित्र आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे, वर्तमानपत्रात दिसत आहे आणि मोबाईलमध्ये काही चॅनल आहे त्यांच्यावर पण दिसत आहे. पण ज्योतिषशास्त्रानं विचार केला पाहिजे तर त्यांनी बहुतांशी काय केलं आहे की त्यांनी हीच बघितलं आहे, ही दिनांक 4 मे 2026 कोणते ग्रहयोग आहे हे बघायला हवे. जन्मयोग तर बघायचं आपण, पण ज्या दिवशी आपल्याला काम करायचं आहे, कर्तव्य करायचं आहे, त्या दिवसाचे ग्रहमान बघायला हवे. गाडी आपली चांगली आहे, करोडो रुपयाची, लाखो रुपयाची आहे, चांगल्या कंपनीची आहे, पण ज्या वेळेला तुम्ही प्रवासाला निघाल त्यावेळेला हवामान काय आहे? अतिवृष्टी आहे, अतिवारे वाहत आहे, धुकं प्रचंड आहे की गाडी चालताना दिसणार नाही, झाडं उन्मळून पडलेली आहे, रस्ता खराब झालेला आहे, आंदोलन उभी राहिलेलं आहे, चक्काजाम झालेला आहे, ही त्या दिवसाची परिस्थिती, त्यानुसार त्या गाडीचा रिझल्ट. गाडी चांगली आहे पण हे असल्यावर चक्क्या जामल्यावर बसावं लागेल, बर्फवृष्टी झाल्यावर बसावं लागेल, धुकं असले तर गाडी चालणारच नाही, वेगवान गाडी चालणारी हे हळूहळू चालवावी लागेल. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर वर्तमान ग्रहयोग हे बघणं जरुरीचं आहे. कुठलेही आपली साधी पत्रिका असली, विवाहाची पत्रिका असली, व्यवसायाची असली, शिक्षणाची असली, तर आजचे काय ग्रहयोग हे बघणं जरुरीचं आहे आणि हे जाणकार ज्योतिषाचंच काम आहे बरं. आता या ठिकाणी आपण पाहायला गेले तर या ठिकाणी पाहत असताना ही त्यांची राशी, त्यांच्या राशीच्या स्वामीत त्यांचा स्वामी बसलेला आहे. पहिल्याच प्रथम रिझल्ट उत्तम. त्यानंतर गोचरीचा म्हणजे या 4 तारखेचा चंद्र हा वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक राशी आणि वृषभ राशी एकमेकाच्या मित्र राशी आहे. आता हे वृश्चिक राशी तुम्हाला मंगळ असल्या कारणाने याच्या स्वामी अग्नितत्वाचं वाटत असलं तर ते चुकीचं आहे, कारण वृश्चिक राशी ही जलतत्वाची आहे, लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्र आहे. मग ही जलतत्वाची राशी, ही जलतत्वाची राशी एकमेकावर बघत आहे. आता जलतत्व म्हणजे ओलावा, कोरडं नाही, म्हणून इथे पहिला प्रथम चांगलाच रिझल्ट मिळतोय, चांगलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय 26 मे पावतर गुरु ह्या कुंडलीमध्ये राहणार आहे. धन ठिकाणी धनयोग आहे म्हणजे राजयोग आहे. आता या ठिकाणी ह्या विजयी झाल्या, त्यांचं कामकाज या ठिकाणी पाहिलं गेलं तर जून 2026 ते 2 ऑक्टोबर 26 पावतर यांचं मंत्रिमंडळ पूर्ण होऊन जाईल. पण आता ते विजयी होणार आहे म्हणूनच मंत्रिमंडळ होणार आहे की नाही, म्हणून ह्या विजयी होतील. त्यानंतर या ठिकाणी पाहायला गेले आपण तर नोव्हेंबर 26 ते जानेवारी 27 हाचा काळ हा सामान्य जाईल. त्यानंतर हा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर फेब्रुवारी 27 ते जून 27 हा काळ पण सामान्य जाईल. आता असत असताना जुलै 27 ते नोव्हेंबर 27 हा पण काळ सामान्य जाईल. खरी प्रगती, खरी राजयोगाची यांना जे मान सन्मान कीर्तिमानाचे योग आहे डिसेंबर 2027 ते फेब्रुवारी 2028 अत्यंत टॉपवर राहील. देशाच्या राजकारणामध्ये सर्व देश कौतुक करतील. एक नारी सब पर भारी असं होण्याची शक्यता, संभावना आहेच. आता या ठिकाणी जर बघायला गेले तर यांचा जो विरोधी पार्टी आहे भाजप, ती काही कमजोर नाही. एवढं खर्च करून, एवढं उपाद्व्याप करून मग हाती काही आला भोपळा तर असंही चालणार नाही, चतुर मंडळी आहे. तर या ठिकाणी ऑगस्ट 2028 ते डिसेंबर 2028 या ठिकाणी पळवापळवी झाल्याशिवाय राहणार नाही. पळवापळवी झाल्याशिवाय राहणार नाही. असं असताना या ठिकाणी मात्र यांचे आरोग्य पण या काळामध्ये बरोबर राहणार नाही आणि ही संधी साधून विरोधी पक्ष, आमदार, खासदार त्यांच्याकडे नेण्याची आणि मग इथे सत्ता बदल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
आपण बघतो आपचे 7 गेले, 22-32 लोक काय उद्धव ठाकरेचे शिंदे सरकार घेऊन गेले. अजित पवार सारखा बलाढ्य माणूस सुद्धा तिथे गेला. आता ह्या असं असताना ना मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेले तर यांचा काळ, कठीण काळ हा जो आहे तो ऑक्टोबर 2031 ते मार्च 2032चा काळ कठीण आहे. या ठिकाणी प्रश्नचिन्ह मला मांडावे लागेल. म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही. डोनाल्ड ट्रम्पच्या कुंडलीमध्ये हाच योग होता, त्यामुळे त्यांच्यावर गोळी झाडण्याचा तो प्रयत्न झाला, परंतु त्यांचा मृत्यूयोग नाही. यांचा पण मृत्यूयोग नाही, कारण दीर्घायुषी पत्रिका आहे. पण या ठिकाणी काहीतरी अघटित की ज्याच्या आपल्याला सांगता येणार नाही, बोलता येणार नाही, असा योग हा ऑक्टोबर 2031 ते मार्च 2032. हा योग असत असताना मी त्यावेळेला असेल की नसेल हा एक प्रश्न आहे. 77 वयाच्या 78च्या जवळपास. माझा मृत्यूयोग तर 29 ते 32च्या दरम्यान होणार आहे, ते मी काढून ठेवलेलं आहे. हा योग याच्याने आपण पाहत असताना या कुंडलीमध्ये बुद्धिवान आहे, शेवटपावतर बुद्धी या ताईंची राहणार आहे. या ठिकाणी पण बुद्धिवाद आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पहिल्या त्रिकोणात गुरु हा कर्केचा असल्याने गजकेसरी होत आहे. तो हर्षल असल्या कारणाने याला बळ देणार आहे. कारण गुरु हर्षल हा कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे. हा योग असताना त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानी आहे आणि त्यांचा राशीस्वामी शुक्र हा कुंडलीमध्ये भाग्यात आहे. म्हणून हे कुंडली आपण जर पाहायला गेले, जन्मेश गुरु हा कुंडलीतून पहिल्या त्रिकोणात, तसेच केंद्रेश गुरु त्रिकोणात हा पण राजयोग होतो. किंवा ह्या कुंडलीमध्ये आपण जर या ठिकाणी जर पाहायला गेले तर हा कुंडलीमध्ये दैवेश, पितृशेष, नशिबेश, कर्मेश गुरु कर्केचा गजकेसरी योग हा झाला राजयोग. या ठिकाणी हा योग या ठिकाणी आपण पाहत असताना याच ठिकाणी या केंद्राचा स्वामी बुध इथे केंद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. बघायला मिळत असताना याच कुंडलीमध्ये जो मुख्य योग आलेला आहे तो हाच यांचा राशीस्वामी भाग्यात आहे. हा योग असत असताना या ठिकाणी आपण जर पाहिले गेले तर विजय आहे, पण याच्यात खात्री देता येत नाही. परंतु हे दिनांक 4 मे 2026च्या कुंडलीप्रमाणे गोचर ज्याला म्हणतात ती मात्र खात्री देत आहे की ममता दीदी या विजयी होतील. परंतु हा विजयाचा खेळ चालत असताना ऑगस्ट 2028 ते डिसेंबर 2028 हा काळही जरा चिंतादायक आहे. हा त्याच्याहून जास्त चिंतादायक आहे, कष्टदायक आहे. यामध्ये प्रश्नचिन्ह उत्पन्न होते ऑक्टोबर 31 ते मार्च 2032. हा असताना हे कुंडलीचा क्रमांक आहे 574. लक्षात ठेवा, 573 व्हिडिओ झालेले आहेत. 574चा हा व्हिडिओ आपण लक्षात घ्यायचा. आज तारीख आहे 30/4/2026. सुरेश बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष रावेर. आता बोरकर नावाचे अनेक ज्योतिषाचार्य आहेत, काही वेळा त्यांचे व्हिडिओ येतात. म्हणून तुम्हाला आपला व्हिडिओ असेल तर मी आजप्रमाणे क्रमांक टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. नंबर 574 असो. आता सत्यता काय आहे तर आपल्याला 4 तारखेला समजणार आहे. 4 तारीख सोमवारची आहे आणि सोमवारचे ग्रहयोग ह्याप्रमाणे आहे. त्यामुळे माझ्या मते किंवा माझ्या मताने म्हटलं नाही तर ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने ममता दीदी विजयी होतील हीच संभावना अधिक वाटते. परंतु ऑक्टोबर 2028 डिसेंबर 28 याच्यात फोडाफोडीचं राजकारण होईल. त्यावेळेला ह्या शारीरिक अस्वस्थतेत राहतील.
ऑक्टोबर 31 मार्च 32 ही पण घटना तुम्ही लक्षात ठेवावी. असो, आजच्या कार्याचं समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.